पद्धतीचा हा चेंडू होता, रनआउटची संधी, परंतु बॅट्समन पोहोचलाय तोपर्यंत क्रीज मध्ये एक रन ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. 5 बॉलच्या समाप्तीनंतर आतापर्यंत एक धाव. स्टेप आउट करून फक्त दिशा दिली. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम आंबवडे या टीमच्या धावफलकावरती धावा होतात, त्या म्हणजे बिनगडी बाद 2 रन. स्पेल नंबर 2 आणि आकाश नामक गोलंदाजाला देखील आमंत्रित केलंय, संदीपला आमंत्रित केलंय. आदरणीय कृष्णा अप्पा आपणास आम्ही आमंत्रित करतोय. आदरणीय कृष्णा अप्पा आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं. आपल्या देखील मानाई देवी चषक 2024 या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. 40+ मास्टर आहेत कृष्णा अप्पा आणि निसरे टीमचे आधारस्तंभ देखील आहेत अप्पा. आपण देखील या, आपला देखील विशेष सन्मान आयोजकांच्या माध्यमातून केला जाईल. चला, वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, पंच आपण ताकीद द्या खेळाडूंना. दोन रन आतापर्यंत झालेत. तर निसरी टीमचे आधारस्तंभ आणि 40+ मास्टर कृष्णा अप्पा यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करेन की सुरेश दादा आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे कृष्णा अप्पांचा. कॅमेरामॅन गोलंदाज संदीप आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 2. मोठा फटका जरूर केलाय, परंतु चेंडू चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. एक रनच्या साह्याने आतापर्यंत 3 रन स्कोरबोर्ड वर देखील आपल्याला पाहायला मिळतात. दुपारचं सत्र आणखीन एक लॉफ्ट केलाय, फटका चांगला आहे, परंतु रन मिळेल फक्त 1 आणि 1 रनच्या साह्याने. टीमची धावसंख्या आतापर्यंत 4 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 4 रन स्कोरबोर्ड वर देखील आपल्याला पाहायला मिळतात.
मोठा फटका जरूर केला. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. सेकंड रन साठी कॉल. टीमची धावसंख्या आतापर्यंत 5 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. एक मोठं लक्ष सेट करायचं पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना आंबवडे खुर्द या टीमला, परंतु गोलंदाज जसं कौतुक करावं लागेल. बॅकफुटला जाऊन दिशा देण्याचा प्रयत्न, परंतु लाईन मिस केली. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक. कव्हरच्या दिशेने स्ट्रोक केल्या, फटका चांगला. एक धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होते. सेकंड रन साठी कॉल आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 7 रन आपल्याला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थाने चव्हाणवाडी म्हटल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामधील एक नामवंत समालोचक, संपूर्ण युवकांच्या गळ्यातील ताईत असलेला समालोचक, शांत संयमी उच्च विचारसरणी असलेला आमचा सहकारी समालोचक बंधुतुल्य मित्र प्रवीण वंडुस्कर महाराज यांच्या गावचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, चव्हाणवाडी संघ. आणि यंदाच्या हंगामामधील पहिलीच एंट्री आपल्याला पाहायला मिळते चव्हाणवाडी टीमची. स्पेल नंबर 3 गोलंदाज विजय. विजयचा हा पहिला बॉल, फटका चांगला डीप मध्ये. फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. थोडासा फंबल झाला, प्रयत्न चांगला होता, परंतु एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होते. आणि 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 9 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. फटका तर जरूर चांगला आहे, डीप मध्ये फिल्डर तैनात, परंतु या क्षणाला हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. जजमेंट थोडंसं चुकलं फिल्डरचं, आणि या चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 13 रन. ओव्हर क्रमांक 3 विजय. या बॉलवर देखील आक्रमण केलंय, परंतु या क्षणाला आणखीन एक मोठा प्रहार पाहायला मिळतोय. हा षटकार, आणि या षटकाराच्या साह्याने धावफलकाची गती आणखीन एक वेळा वाढताना 19 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये अवघ्या 7च धावा होत्या, परंतु त्यानंतर विजय कुठेतरी थोडासा महागडा ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय. अशा धावा रोखाव्या लागतील. विजयला मोठे फटके लगावण्यापासून बॅट्समनला रोखावं लागेल, विकेट प्राप्त करावे लागतील. आडव्या बॅटने स्ट्रोक केला, फटका चांगला आहे, परंतु या मोमेंटला आणखीन एक मोठा स्ट्रोक पाहायला मिळतोय. जसा चौकार आला त्यानंतर षटकार आला, आणि त्यानंतर पुन्हा एकदा चौकार, आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळते 23 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. तेवीस रन आतापर्यंत होतात. फुलटॉस पद्धतीचा हा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक ठरला जाईल की काय. एक महत्वाचा विकेट प्राप्त केला विजयने. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय, समोरच्या दिशेने स्ट्रोक केला, एक धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होते. सेकंड रन साठी कॉल, रनआउटची संधी आणि बॅट्समन होईल रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. कॉल कम्युनिकेशन चुकला आणि त्याचाच पुरेपूर फायदा घेतला. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 24 रन. शेवटच्या ओव्हरसाठी अंकुशला इन्व्हाइट केलंय. टार्गेट सेट करणारे ओव्हर. पहिलाच बॉल विकेट कीपर, जसा बॅट्समन बीट झाला विकेट कीपर देखील फंबल झाला. एक धाव बाईटच्या स्वरूपामध्ये ऍड होते. एक रनच्या साह्याने 25 रन आतापर्यंत होतात. शेवटचे 5 बॉल शिल्लक. अंकुशला मात्र महत्वाकांक्षा गाठावी लागेल या षटकामध्ये. बॅकफुटला जाऊन दिशा दिली, फटका चांगला, चेंडू चाललाय वाईट दिशा डीपेक्षा कव्हरच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या रनसाठी कॉल, परंतु फेकी चांगली राहिली आणि फक्त 2च धावांवर समाधान मानावं लागेल. समोरच्या दिशेने फटका खेळलाय, चेंडू चाललाय. 2 फिल्डरच्या मधून त्यांना भेदून हा चौकार आपल्याला पाहायला मिळतो आणि या चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळते 31. 31 रन. क्लीन बोल्ड, क्लीन बोल्ड आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज राजेश मैदानाच्या आतमध्ये एंटर करतोय. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. या बॉलवर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन भरपूर आहे. एक धाव पूर्ण होते, दुसरी धाव देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळाली आणि 2 रनच्या साह्याने तिसऱ्या रनसाठी कॉल. ही चपळाई पहा, परंतु तिसरी रन कंप्लीट झाली नाही. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या 33. 33 रन आतापर्यंत होतात. अजूनही चेंडू शिल्लक आहे. शेवटचा एक बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते आणि 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 34 रन आणि 35 रनचं टार्गेट असेल टीम चव्हाणवाडी टीम समोर येणाऱ्या 24 बॉल मध्ये. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, फिल्डिंग त्वरित लावून घ्या. आंबवडे खुर्द.
कॅमेरामॅन गेटच्या दिशेने आता एक रॉयल एंट्री आपल्याला पाहायला मिळणार आहे. रॉयल एंट्री आम्ही लावलेली माया आज मायाला गेली. तर मेगा स्क्रीनवर आपण पाहतोय तुम्हा सर्वांचे लाडके युवकांच्या गळ्यातील ताईत असलेलं नेतृत्व म्हणजे आदरणीय विलासजी सुर्वे, सूरजजी नलावडे, अजयजी पवार. नुकतीच ज्यांची रॉयल एंट्री आपण पाहिली फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये, या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने संपूर्ण चषक ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेलेत, आदरणीय विलासजी सुर्वे साहेब, त्यांच्या समवेत सूरजजी नलावडे, अजयजी पवार, अरविंदजी गोलवड व त्यांचे संपूर्ण सहकारी, त्यांची रॉयल एंट्री आपल्याला पाहायला मिळते. रमला जो माणसांमध्ये, ज्याने प्रत्येक माणूस जपला आणि प्रत्येकाला असं वाटतं की विलासदादा सुर्वे माणूसच आपला, त्यांचं शुभ आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या समेत संपूर्ण मानाई देवी स्पोर्ट्स क्लब आमरण. चला मॅच चालू करा. 35 रनचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी चव्हाणवाडी टीमच्या माध्यमातून सामना थांबवायचा पंच. गोलंदाज संदीप, पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅचला होते सुरुवात. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे विजय, ज्याच्यामध्ये क्षमता आहे भरपूर मोठे स्ट्रोक खेळण्याची. गोलंदाज संदीप आपल्याला पाहायला मिळतोय. लोड फुलटॉस पद्धतीचा हा बॉल समोरच्या दिशेने फटका खेळलाय. फिल्डर पोहोचेल तोपर्यंत ओव्हर द रोप हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. या चौकाराने धावफलक ओपन झालाय. या बॉलवर आणखीन एक आक्रमण जरूर केलंय, परंतु चेंडू चाललाय. पंचांचा इशारा. हा षटकार आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या बॉलवर चौकार आला, त्यानंतर हा षटकार आणि 10 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात.
स्टेप आउट केलाय समोरच्या दिशेने फटका. प्रयत्न तर जरूर चांगला केला फिल्डरने, परंतु रन मिळेल फक्त एक रनच्या साह्याने. टीमची धावसंख्या आतापर्यंत 11 रन. स्कोरबोर्डवर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका केलाय, टायमिंग चांगला आहे. फिल्डर पोहोचेल तोपर्यंत हा फ्लाइटेड सिक्सर. या षटकाराच्या साह्याने 17 धावा आतापर्यंत होतात. भरपूर चांगला स्टार्ट मिळालाय चव्हाणवाडी टीमला. यंदाच्या हंगामातील पहिलीच एंट्री आणि पहिल्याच एंट्री मध्ये आम्हाला विजय संपादन करायचा आहे असा निर्धार घेऊन, विजयाचं स्वप्न घेऊन एक चांगला संघर्षमय खेळ मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळतोय. आणखीन एक मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न, झेलची संधी आणि एक सोपा झेल या ठिकाणी पकडलाय. फलंदाज निलेश या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. सतरावर पहिला कचरा मिळाला चव्हाणवाडी टीमला. बॅट्समन निलेश ज्या प्रकारे बाद झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रफुल्ल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु डॉट बॉलची समाप्ती. एक ओव्हरचा खेळ झाला. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर 17 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. स्पेल नंबर 2 आणि प्रमोदला इन्व्हाइट केले. पहिलाच बॉल आणि या मोमेंटला स्टंपिंगची संधी होती आणि संधी प्राप्त केली विकेट कीपरने. व्हाईट बॉलचा इशारा जरूर आलाय. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. नवीन फलंदाज निलेश. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. एक रनच्या साह्याने टीमची धावसंख्या 19. बॅकफुटला जाऊन पुल केलाय. टायमिंग चांगला आहे. चेंडू चाललाय 4 रन साठी. 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे हा चौकार.
23 रन आतापर्यंत स्कोरबोर्ड वर देखील आपल्याला पाहायला मिळतात. पंधरा बॉल आणि 12 रनची गरज. लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेने. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. सेकंड रनसाठी कॉल, परंतु फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये एक धाव आणखीन ऍड होते. 25 रन. 14 बॉल मध्ये 10 रनची गरज. फुलटॉस पद्धतीचा हा बॉल लॉफ्ट केलाय. हाफ फ्लाइटेड सिक्सर. या षटकाराच्या साह्याने धावफलकाची गती वाढली आणि आता मात्र अवघ्या 4 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी चव्हाणवाडी टीमला. तर चला वरंडेवाडी टीमचे कॅप्टन आपण त्वरित या. क्लीन बोल्ड. गोलंदाज प्रमोद या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय. झेलची संधी, परंतु एक धाव कंप्लीट केली. अजूनही 3 रनची गरज. तर वेलकम सचिनजी पवार, आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. या बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. झेलची संधी जरूर आहे आणि 4 फिल्डर आले होते. कॉल कम्युनिकेशन चुकला आणि त्याचा पुरेपूर फायदा मिळाला बॅट्समनला. वेग भरपूर आहे आणि बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव ऍड होते. 1 रनची गरज आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. एक धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते आणि सामना जिंकलाय टीम चव्हाणवाडी या टीमने. तर चला वरंडेवाडी टीमचे कॅप्टन आपण या आणि चव्हाणवाडी टीमचे कॅप्टन या.